नोकराने केली दुसरीच मालिश। मालकीन त्याला रोज मालिश करायला सांगत होती, पण एकदा तिला झोप लागली आणि नोकराने दुसरीच मालिश सुरू केली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कथा एका नोकराची आहे। तो एका मोठ्या घरामध्ये नोकरी करायचा। तिथली त्याची मालकीन त्याला मालिश करायला सांगत होती। तिचे वय 35-36 असेल आणि तो नोकर 30 वर्षाचा होता। त्याचे अजून लग्न झाले नव्हते आणि जेव्हा ती मालकीन त्याला मालिश करायला सांगत होती तेव्हा तो मालिश करताना त्या मालकीनला बघून, एकदा तर त्या मालकीनला मालिश करताना झोप लागली आणि नंतर त्या नोकराने, विशाल एका मोठ्या घरामध्ये नोकर होता। त्याची परिस्थिती गरिबीची होती, त्यामुळे तो नोकर म्हणून कामाला होता। घरची जबाबदारी पण त्याच्यावर होती। त्याचे वय 30 वर्षे झाले होते। वय 30 वर्षे झाली तरी पण अजून विशालचे लग्न झाले नव्हते। परिस्थिती नाजूक होती आणि घरी काही नव्हते। रोज कमवायचे आणि खायचे। नंतर त्याने एका घरामध्ये नोकर म्हणून काम बघितले। घरातील पूर्ण काम त्याला करावे लागत होते। त्याची मजबुरी होती, त्यामुळे तो घरातील कोणतेही काम करायचा आणि बाहेर कुठे काही आणायला पाठवले तर तो कधीच नाही म्हणत नव्हता। विशाल जिथे कामाला होता तिथली त्याची मालकीन अर्चना त्याच्याकडून भरपूर कामे घेत होती। कधी घरातले, कधी बाहेरचे, कधी कधी शेतात पण त्याला पाठवत होती। अर्चनाचं वय 35-36 असेल। घरातील सर्वजण नोकरीला होते। अर्चनाचा नवरा, तिचे सासू सासरे सर्वजण नोकरीला होते। फक्त अर्चना नोकरी करत नव्हती। ती घरी असायची दिवसभर एकटी। घरामध्ये विशाल त्याचे काम करायचा दिवसभर आणि अर्चना तिच्या बेडरूम मध्ये असायची। एकदा तर तिने विशालला सांगितले की मला थोडी मालिश वगैरे करून दे आणि ती एका टेबलावर, विशालने मालिश केली। तिला थोडं बरं वाटलं। ती विशालला आता रोज पण मालिश करायला लावायची। विशालला पण मालिश करायला आवडत होते, कारण त्याचा विचार दुसराच होता। आता तर तो स्वतःहून अर्चनाला बोलायचा। विशाल त्याची मालकीन अर्चनाला बोलायचा की मालकीन, माझं काम संपलं, आता थोडी मालिश करू का? आणि अर्चना पण होकार द्यायची। अर्चना कधी कधी मालिश सुरू असताना ती झोपायची आणि ती जेव्हा झोपायची तेव्हा विशाल तिचा भरपूर फायदा घेत होता। तो तर दुसरीच मालिश। अर्चनाला तर झोपेमध्ये काही समजले नव्हते। विशालला असं वाटत होतं की अर्चना झोपायचे नाटक करते आणि तो जेव्हा दुसरंच काही, तेव्हा ती अधूनमधून डोळे उघडून बघायची। तेव्हा विशालला समजले की ती नाटक करत आहे, पण ती कधी विशालला काही बोलली नाही। याचाच फायदा घेऊन विशालची तर दुसरीच मालिश सुरू होत असे आणि ते त्याच्या मालकीनला पण माहिती होतं, तरी पण ती काही बोलत नव्हती। ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही। ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे। मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।